अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. प्रभूंच्या कृपेने ह्या कलियुगामध्ये मला इथे म्हणजे त्र्यंबकेश्वरला दर्शन करायला यायचं भाग्य मिळालेलं आहे. आणि इथे त्र्यंबकला आलो आहे, पण इथे नारायण नागबळी होते. नारायण नागबळी म्हणजे जे तुमच्याकडनं काही कृत्य झालं असेल आणि त्याची तुम्हाला क्षमा मागायची असेल तर इकडे मागावी लागते. म्हणजे जरी तुम्हाला तारणारे त्र्यंबक असतील, त्र्यंबक म्हणजे महादेव असले, तरी तुम्हाला इथे पृथ्वीतलावर म्हणजे कलियुगामध्ये आदिभौतिकरित्या तुम्हाला विष्णूच मदत करू शकतात. आणि हे आहे नारायण नागबळीचं स्थान. आता तुम्हाला दाखवतो इथे भौतिक त्र्यंबकची गर्दी बघा. ही लाईन आहे आणि ही लाईन कमीत कमी 7 तास लागणार आहेत लाईनीला. बघून घ्या, 7 तास. ही सामान्य लोकांची लाईन आहे. सामान्य म्हणजे ज्यांना VIP दर्शन नाही मिळणार त्यांच्यासाठी हा एंट्रन्स आहे. VIP लोक तिकडे गेले म्हणजे किती लोक खास ज्यांना भौतिक जगतामध्ये म्हणजे कलियुगामध्ये राहायचं आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. हा आध्यात्मिक अजिबात नाही आणि आदिदैविक पण नाही, फक्त भौतिक. कारण इथे कसं आहे की आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी हे सगळे खेळ चाललेले आहेत ना, त्यामुळे. गुरुदेव दत्त हे आहे ज्यांनी पैसे भरलेले आहेत त्यांच्यासाठी दर्शनाचा गेट आहे ना. म्हणजे तुम्हाला ह्या भौतिक जगतामध्ये पैसे भरूनही दर्शन मिळू शकतं किंवा लाईनीत उभे राहिले तर 6-7 तास लागणार आहेत आणि पैसे भरले तर 1-1.5 तासामध्ये होऊन जाईल तुमचं दर्शन. हे त्र्यंबकेश्वर प्रवेशद्वार आहे ना. आणि बघा किती गर्दी आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल किती पवित्र जागा आहे. खूप पवित्र जागा आहे. म्हणजे भौतिक ज्यांच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत त्यांना इथे यावंच लागेल आणि VIP दर्शन घ्यावंच लागेल. आपलं आदिभौतिक दर्शन झालेलं आहे. जरा आता आपण पोहे खाऊन घेऊया, नाहीतर मला तिकडे चक्करून पडावंसं वाटेल. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा ही सुद्धा जी लाईन आहे ना ती दर्शनाची नाही आहे. इथे कुपन मिळणार तुम्हाला. हे कुपन घेतलं की लवकर दर्शन होईल तुमचं, असं आहे ते ना. जर कुपनसाठी एवढी मोठी लाईन असेल तर मग दर्शनासाठी किती लाईन असेल तुम्ही विचार करा. संपतच नाही आहे लाईन. ही दर्शनासाठी लाईन नाही आहे, ही कुपनसाठी लाईन आहे. म्हणजे तो एंट्रन्स गेट आहे आणि एंट्रन्स गेटवरनं ही कुपनसाठी लाईन लागते आणि पुढे अर्ध्या किलोमीटरवर. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा ही लाईन आहे. तुम्हाला वाटत असेल ही दर्शनाची लाईन आहे, पण असं नाही आहे. ही आहे VIP दर्शन घेण्यासाठी जे तिकीट लागतं ते तिकीट इथे तुम्हाला 500 रुपये 1000 रुपयात मिळेल आणि डायरेक्ट दर्शन होऊन जाईल तुमचं आहे ना. तर हे तिकीट मिळवण्यासाठी पण तुम्हाला अर्धा तास थांबावं लागेल आणि मग तिकीट घेतल्यावर मग तुम्हाला 1-1.5 तासामध्ये दर्शन होईल. जसं साधारण व्यक्तींचं कसं आपण सांगितलं आहे, साधारण व्यक्तीला 5-6 तास लागतात दर्शनाला, तसं तुम्हाला इथे तिकीट घेतल्यावर जरा लवकर दर्शन होऊन जाईल, असं आहे. हे सगळं भौतिक दर्शनासाठी होतं आहे. हां,
म्हणजे याला अध्यात्माशी काही संबंध नाही आहे. तुमच्याकडे जर पैसे असतील तर इकडे यावं आणि दर्शन करावं. हे आपण मंदिरापासून भरपूर पुढे आलेलो आहोत. शांतता आहे इकडे. हां, पण आता हे भौतिक दर्शन झाल्यावर आता तुम्हाला गंमत दिसेल निवृत्तीनाथांच्या समाधी मंदिरामध्ये. म्हणजे कशी मजा दिसेल तुम्हाला सांगतो मी. हे गगनगिरी महाराजांचा आश्रम क्या करणे है ना. जरा आपण इथे इन्क्वायरी करू काय परिस्थिती. त्यांच्याशी जे मी बोललो ते मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण मी ज्या हॉटेलमध्ये राहतो ते 3,000 रुपये पर डेचा रूम आहे, पण डिलक्स आहे अगदी. आणि हा साधारण आहे. आणि तुम्ही पाहिलं म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणता की काय हे तू काही बडबड करत असतो. तर हे आदी भौतिक मी तुम्हाला दाखवलं. आदी दैविक आता मी तुम्हाला दाखवेन. आणि आध्यात्मिक मी दाखवू नाही शकत. ते तुम्हाला आपले सत्संग ऐकूनच तुम्हाला आध्यात्मिक समजून घ्यावं लागेल. आदी भौतिक तुम्हाला दाखवलं. सरळ लाईन 7 तास, VIP लाईन 3 तास आणि साधारण लोकांना इथे उभं राहता येणार नाही. कारण बघा आपण एवढे पैसे कशासाठी राखतो? कारण आपण इथे काहीतरी इच्छा घेऊन आलेलो आहे. तर इच्छा जर तुमच्या कमीत कमी 1 करोड 2 करोडची आहे तर तुम्हाला एक 10-20 हजार रुपये खर्च करायला काहीच हरकत नाही आहे की नाही. धन्यवाद. आता आपण इथून सुरू करतोय आदिदैविक यात्रा म्हणजे निवृत्तीनाथ समाधी मंदिर. बरोबर आहे. म्हणजे आपण भौतिक पाहिलं. भौतिकतेमध्ये तुम्हाला पैशाशिवाय काहीही मिळणार नाही. आता हे आदिदैविक. इथे बघा इथे गर्दी आहे का? अजिबात. का? कारण हे आदिदैविक स्थान आहे. आदिदैविकचा अर्थ असा आहे की इथे देवतेला कसं प्राप्त करायचं, भेटायचं, ह्या सगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला इकडे जाणण्याला मिळतात. म्हणून इथे तुम्हाला अजिबात गर्दी मिळणार नाही. कारण देवामध्ये कोणाला इंटरेस्ट नाही. सगळ्यांना इंटरेस्ट आहे की माझी इच्छा कशी पूर्ण होईल. आणि माझी इच्छा पूर्ण झाली की मग आता हे आपण निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी चाललो आहे. का? कारण त्यांनी खूप काही साहित्य लिहिलं की देवतेला कसं प्राप्त करायचं. पण सगळं तुम्हाला समजून घ्यावं लागेल की देवता काय आणि मग कसं काय असतं आणि कसं काय असतं है ना. बघा इथे सरळ मी पोचलो व्यवस्थित. एकदम व्यवस्थित दर्शन, सुंदर दर्शन, छान दर्शन, अवधूत. हे निवृत्तीनाथांचं मंदिर. बघा अजिबात गर्दी नाही आहे ना. बघा की आहे का इथे गर्दी? अजिबात गर्दी नाही आहे. होप सो तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवण्यासाठी मी इथे आलो. आणि तुम्हाला कळलं असेल आदिभौतिक म्हणजे त्र्यंबकेश्वर भौतिक गोष्टींसाठी तुम्हाला सरळ दर्शनाने कमीत कमी 5-6 तास, VIP दर्शन जर तुम्ही 1000 रुपयाची तिकीट घेतली तर 2-4 तास आणि तिकीट घेण्यासाठी अर्धा-पाऊण तास. पण आता इथे बघा आदिदैविक. इथे सगळी माहिती पडणार आपल्याला की दैवत काय आहे, भगवंत काय आहे, अध्यात्म काय आहे. तिथे काहीच लोक, किरकोळ लोक. पण इथे कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही. इच्छा पूर्ण तिथे होतात. म्हणून तिथे हॉस्पिटलमध्ये जशी लाईन लागलेली आहे तशी त्र्यंबकला लाईन लागलेली आहे. पण इथे आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कसं एंटर यावं हा सगळा विषय इकडून सुरू होतो. म्हणून आपण याला आदी दैविक म्हणतोय. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा ह्या सगळ्या तयाऱ्या चाललेल्या आहेत ना. हे रस्ते बनत आहेत पुढच्या वर्षी. जे हे काय म्हणतात 12 वर्षाने कुंभमेळा लागतो. त्या कुंभमेळ्याची तयारीसाठी हे सगळे काम चालू आहे. अदरवाईज हे रस्ते बरेच होते. हा एंट्रन्स आहे त्र्यंबक.
गुरुदेव दत्त.